मी म्हणत नाही तुमची अडचण नाही. येतील ना ते, त्यांना वेळ भेटला की ते तुमच्याशी बोलायला चर्चा करायला येतील. आम्हाला हौस आहे का? रात्री तुम्ही काय म्हणले आम्हाला 10:30ला तुम्ही या. संपला विषय. पीआय साहेब सोबत चर्चा करून तुम्ही हे करा. ही इथली प्रोसेस झाली, पोलिसांची प्रोसेस वेगळी आहे. ऐका तुम्ही तिथं- ऐका तिथंच आला. हे बघा, ह्यांना काही कळत नाही. यांना कळत आमचं पळून गेलं आणि ह्यांना कुठं दाखल पाहिजे. FIR ची कॉपी द्या ह्यांना, यांचा जबाब घ्या. तुम्ही म्हणले ना आम्ही सगळं करतो. आता दुबाले साहेब काय हे लोक गरीब लोक आहेत, ह्यांना आपण कायदा सुचवण्याच्या भानगडी पडू नका. ह्यांना FIR द्या, FIR बद्दल शब्द द्या आणि ह्यांना बी हाऊस नाही इथं मड रोखून धरायची. ते अशा दुःखद घटनेमध्ये कोण राजकारण करत बसलंय? अभी दिल्ली के सब पूरे डिब्बे को वो अभी सब ये लगे हुए आम्हाला हैं महावितरण क्वेश्चन है हर पल वो गौरस्ती नगर गए ना तो वहाँ तो पूरे डिब्बे खुल गए. 5 साल का बच्चा था, 5 साल का, बहुत बड़ी बात तो नहीं, 5 साल का था. काय मागणी आहे आपली? बालेपीर भागामध्ये रात्री डीपीचं शॉप लागून एक 14 वर्षाचा मुलगा मयत झाला. आमची अशी मागणी आहे की रात्री आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनकडून आम्हाला असं कळवण्यात आलं की आपण खबर द्या, आम्ही याच्यावर गुन्हा दाखल करू. आम्ही समुदायाने तिथे ही मागणी केली की एका पित्याचं एक 14 वर्षाचं पोरगं केवळ महावितरणच्या गलथान कारभारामुळे, हलगर्जीपणामुळे मयत झालेला आहे. आमची मागणी अशी आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी महावितरणच्या गलथान कारभारावर संबंधित अधिकाऱ्या खबर द्या. खबर दिल्याच्या नंतर आम्ही गुन्हा दाखल करू आणि आम्ही त्यांना सांगितलं जर सकाळपर्यंत हा गुन्हा दाखल झाला नाही तर मग आम्ही रस्ता रोको करू. आज या ठिकाणी 10:30 वाजलेत, अद्याप कुठली कारवाई झालेली नाही. आमची एवढीच मागणी आहे, न्यायिकप्रमाणे आम्ही कायद्याचा सन्मान करणारे नागरिक आहोत. एका पित्याचं 14 वर्षाचं पोरगं या जगातून निघून गेलेलं आहे. त्या डीपीच्या खाली रक्ताचा झिरा आम्ही बघितला. आमची मागणी अशी आहे की त्या बालेपीरमध्ये आणखीन दुसऱ्या कुठल्या एखाद्या लहान बालकाचा जीव जाऊ नये. ज्या लोंबकळणाऱ्या तारा आहेत, असुरक्षित असणाऱ्या डीपी आहेत, या सगळ्या दुरुस्त कराव्यात आणि ज्यांच्यामुळे यांचं लेकरू गेलेलं आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आता 10:30 वाजलेत, 11:30 पर्यंत कार्यवाही व्हावी आणि त्याच्यावर FIR व्हावा अशा प्रकारची मागणी आहे. जर असं झालं नाही तर आम्ही न्यायिक पद्धतीने रस्त्यावर बसू एका पित्याच्या लेकरासाठी. या ठिकाणी नगरसेवक साहेब आहेत, सर्व जबाबदार लोक आहेत. आम्ही या न्यायासाठी केवळ या लेकराला न्याय मिळावा म्हणून 11:30 वाजता रस्त्यावर बसू. पोलीस महोदय आणि पोलीस अधीक्षक साहेबांना आमची विनंती आहे की संबंधित न्यायाप्रमाणे, कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा.